पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। पालकमंत्री रावल यांच्या हस्ते भूमिपूजन। बळसाणे परिसराला मिळणार सक्षम वीज व्यवस्था। बळसाणे 33 केव्ही वीज उपकेंद्राचं भूमिपूजन। 12 गावांच्या विकासाला मिळणार नवी ऊर्जा। विजेचा लपंडाव संपणार। बळसाणे परिसरातील 12 गावांसाठी नवीन वीज उपकेंद्राचा शुभारंभ। साक्री तालुक्यातील बळसाणे परिसरासाठी आजचा दिवस विकासाच्या दृष्टीनं ऐतिहासिक ठरला। परिसरातील तब्बल 12 गावांच्या दीर्घकालीन मागणीला न्याय देत नवीन 33 केव्ही क्षमतेच्या वीज उपकेंद्राच्या उभारणीसाठी भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला। धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते या बहुप्रतीक्षित प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आले। यावेळी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना पालकमंत्री रावल म्हणाले की हे केवळ एक वीज उपकेंद्र नसून या संपूर्ण भागाच्या विकासाचा पाया आहे। शेती, उद्योग आणि घरगुती वीज पुरवठा अधिक सक्षम करून हा प्रकल्प ग्रामीण भागाच्या प्रगतीला नवी दिशा देईल। सध्या बळसाणे व परिसरातील अनेक गावांना कमी दाबाचा व अनियमित वीज पुरवठा सहन करावा लागतोय। नवीन उपकेंद्र सुरू झाल्यानंतर विजेच्या लपंडावाला आळा बसणार असून वीज पुरवठा अधिक सुरळीत, स्थिर आणि गुणवत्तापूर्ण होणार आहे। याचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांना होणार असून सिंचनासाठी आवश्यक असलेल्या अखंडित वीज पुरवठा उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे। तसेच घरगुती ग्राहक, व्यापारी आणि लघु उद्योगांनाही या प्रकल्पाचा मोठा लाभ मिळणार आहे। भविष्यातील औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी आवश्यक असलेली मजबूत वीज व्यवस्था या उपकेंद्रामुळे उपलब्ध होणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे। धुळे जिल्ह्याला सोलर हब म्हणून विकसित करण्याचा राज्य शासनाच्या संकल्पनेलाही या प्रकल्पामुळे बळ मिळणार आहे। वाढत्या सौर ऊर्जा प्रकल्पांना सक्षम वीज वितरण यंत्रणा उपलब्ध करून देण्यात हे उपकेंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। या भूमिपूजन सोहळ्यात स्थानिक लोकप्रतिनिधी, महावितरणचे अधिकारी, विविध विभागांचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बळसाणे परिसरातील विकासाचे नवे पर्व सुरू करणारा हा प्रकल्प आगामी काळात संपूर्ण भागाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीचा केंद्रबिंदू ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे। उपसंपादक अशोक गिरासे, जेबीटीव्ही न्यूज, दोंडाईचा, धुळे। आज मला मनापासून आनंद होतोय की शिंदखेडा मतदारसंघातील बळसाणे गावामध्ये 33 केव्हीए सबस्टेशनचं भूमिपूजन इथे होतंय। शिंदखेडा शहराला 132 केव्हीएचं आपण सबस्टेशन, मोठं सबस्टेशन हे आणलेलं आहे। त्याचबरोबर शिरपूरमध्ये 220 केव्हीचं सबस्टेशन दैवतला होणार आहे। आणि मग एकंदरीत धुळे जिल्ह्यामध्ये सर्वांगीण विकासासाठी आपण सातत्याने पालकमंत्री या नात्याने प्रयत्न करतोय। धुळे जिल्ह्यामध्ये सिंचन, शिक्षण आणि उद्योग या तिघही क्षेत्रामध्ये विकास झाला पाहिजे, याच्यासाठी आपला प्रयत्न आहे। ऊर्जाच्या संदर्भात सोलर हब होत असताना हे सोलर हबचा वीज ही पहिले आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना मिळालं पाहिजे, हा प्रयत्न आपला आहे। आणि म्हणून याच्यासाठी आम्ही हे मोठं केंद्र इथे, ऊर्जेचं केंद्र इथे उभं केलं। बळसाणे गावामध्ये इथल्या जवळपास 12 गावांना याचा फायदा होणार आहे। आमचे कडरा असेल, बळसाणे असेल, सतमाने असेल, छावडी असेल, या सगळ्याच गावांना, दुसाणेचा भाग असेल, आमचे डोंगराळे असेल, या सगळ्या गावांना याचा फार मोठा फायदा होणार आहे। आणि म्हणून शेतकऱ्यांच्या मनामध्ये आनंद आहे की लवकर एक सबस्टेशन तयार होईल। विहिरी आपण मागच्या काळात दिल्या आहेत, ऊर्जा पण मिळेल, तर सिंचन, शिक्षण आणि उद्योगाला चालना मिळू शकेल। मी महाराष्ट्र सरकारचं, देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो की धुळे जिल्ह्याला विकासाचं मॉडेल म्हणून त्यांनी विचार केला आणि त्यांनी विशेष योजनेमध्ये धुळे जिल्ह्याला लागू केलं आहे। धन्यवाद। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।